राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेत। संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी भेट घेतल्याची माहिती मिळते। मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचं अनावरण झालंय। या बैठकीस राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। गृहमंत्री अमित शहांनी आज राज्यसभेतून संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांना तोफ डागली आहे। यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात संविधानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला। याशिवाय देशातील प्रत्येक राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यावरही जोर दिलाय। आम्ही उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला, आता देशातील प्रत्येक राज्यात लागू करणार, असं शहा यांनी ठणकावून सांगितलंय। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली आहे। LAC वरील शांतता व्यवस्थापन आणि पूर्व लडाख मधील लष्करी अडथळ्यांमुळे 4 वर्षांहून अधिक काळ गोठलेले द्विपक्षीय संबंध पुनर्संचयित करणे यासह अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। परराष्ट्र मंत्री असेही म्हणाले, चीन भारतासोबत काम करण्यास तयार आहे। भारत आणि चीन यांच्यातील 23व्या विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठकीत सहभागी होण्यासाठी डोवाल आले होते। नरेंद्र मोदी सरकार देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक भाजप शासित राज्यात हा कायदा अस्तित्वात होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली आहे। संविधानावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला सरकारच्या वतीने उत्तर देताना त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसला लक्ष्य केलंय। काँग्रेस आरक्षण विरोधी, संविधान विरोधी, तुष्टीकरणवादी, घराणेशाहीवादी आणि भ्रष्टाचारी असल्याची घणाघाती टीका शहा यांनी केली आहे। पत्रकार परिषदेत US उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर म्हणाले, आम्ही खासगी क्षेत्रातील सहकार्यातील अडथळे कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत। आम्ही राष्ट्रीय सुरक्षा मेमोरँडमला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहोत। व्हाईट हाऊसने मंगळवारी सांगितलं की जो बिडेन प्रशासन राष्ट्रीय सुरक्षा मेमोरँडमला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे, जे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम अपडेट करेल। भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य वाढवण्याचं एक पाऊल म्हणून या पावलाकडे पाहिलं जात आहे। अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। ट्रम्प यांनी बशर अल असदच्या क्रूर कारभाराची तीव्र निंदा केली आहे। त्यांनी असदच्या काळातील त्यांच्या धोरणांना चुकीचं म्हटलंय। फ्लोरिडामधील एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी सिरियातील परिस्थितीवर देखील आपलं मत मांडलंय। तसेच त्यांनी तुर्कीच्या धोरणांची प्रशंसा करत त्याला स्मार्ट म्हटलंय। नवीन वर्षात डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत। मात्र खुर्चीवर बसण्याआधीच ट्रम्प यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे। ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल कर लादण्याची धमकी दिली आहे। भारत अमेरिकन उत्पादनांवर जो कर लावतो तोच कर आम्ही भारतीय उत्पादनांवरही लावू, असं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत भूमिका मांडतायत। पुढील काही दिवसातच ट्रम्प हे अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत। त्याआधीच त्यांनी भारताला टॅरिफवरून धमकी दिली आहे। भारतीय वस्तूंवरील टॅरिफमध्ये वाढ केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले। याआधी देखील ट्रम्प यांच्याकडून टॅरिफबाबत सातत्याने वक्तव्य करण्यात आलं होतं। अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर परस्पर कर लादण्याचा इशारा दिलाय। जर भारताने अमेरिकन उत्पादनांवर समान कर लावला तर आता ट्रम्प भारतीय उत्पादनांवरही तोच कर लावण्याची चर्चा होतीये। काही अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवर भारताने लादलेल्या हाय टॅरिफच्या प्रत्युत्तरात परस्पर कर लावण्याची चर्चा केली जाते। कॅनडाच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांना गेल्या शुक्रवारी अर्थमंत्री पद सोडून दुसऱ्या मंत्रालयाची जबाबदारी घेण्यास सांगितलं होतं। त्यामुळे संतापलेल्या क्रिस्टिया यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। लडाखच्या पूर्व भागातील भारत आणि चीनचे सैन्य माघारी घेण्यासंदर्भातील करारानंतर द्विपक्षीय संबंध पुनर्स्थापित करण्यासंदर्भात बुधवारी 18 डिसेंबर रोजी एक बैठक पार पडली आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र वांग यी यांच्यासोबत ही चर्चा केली आहे।
सिरियाची राजधानी दमास्कमध्ये बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची सत्ता उलथवून लावली. या घटनेला जवळपास 10 दिवस उलटले. या दरम्यान एक मोठा खुलासा समोर आलाय. रशियाने सिरियात बशर अल असद यांची मदत फक्त लष्करी आणि सामरिक तळांसाठी केली नव्हती, तर असद सरकारने त्यासाठी मोठी रक्कमही दिली होती. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरोधात मोठं यश मिळाल्याचा दावा रशियाने केलाय. रशियन आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार कर्करोगावर उपचारासाठी त्यांनी एक प्रभावी लस विकसित केली आहे. 2025च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होईल आणि विशेष म्हणजे रशियामध्ये सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांना ही लस मोफत दिली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराऊंडर अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलंय. अश्विनने मालिकेदरम्यान एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागलाय. मात्र अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या 13 वर्षीय क्रिकेट कारकिर्दीचा अंत झालाय.